रायगडात महायुतीमध्ये फूट पडली आहे। भाजप राष्ट्रवादी विरोधात शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे, कारण रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे शिवसेना रायगडात एकाकी पडल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे। महायुतीतले सख्य मित्र असलेले शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांशी भिडणार आहेत। रायगड जिल्ह्यात तर असंच चित्र आहे। रायगड जिल्ह्यात आधीपासूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये विस्तव जात नव्हता, पण सत्तेत एकत्र असल्यानं कधीही एकमेकांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली नव्हती। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये महायुती तुटली आहे, कारण रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करण्यात आली। त्यामुळे रायगडमध्ये आता शिवसेना एकाकी पडली। महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत। पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यापासून रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वादंग सुरू आहे। त्यामुळे रायगडात तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील याची शक्यता कमीच होती आणि झालंही तसंच। एकीकडे भाजप राष्ट्रवादीची युतीची घोषणा झाल्यानं आता शिवसेना आपल्याच मित्रपक्षाविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। तर वेगळं लढण्याची भाषा कुणी करत असेल तर त्यांना जागा दाखवू असा इशारा भरत गोगावले यांनी दिलाय। युती झाली तर ठीक आहे आणि नाही झाली तरी ठीक आहे। आम्ही आमची तयारी केलेली आहे। त्यावेळेला आम्ही मागच्या वेळेला तुम्हाला कल्पना दिलेली होती की आम्ही इथले 7 आमदार युतीमधले आहोत आणि त्याचा जर विचार केला तर विरोधकांना तसं काय फार मोठं स्थान नव्हतं, परंतु जर वेगवेगळं लढण्याचं जर कोण भाषा करत असेल तर त्यांना त्यांची जागा लोक जनता दाखवून देतील। रायगडात महायुतीमधील मित्रपक्षच आमने सामने येणार आहेत। लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढल्यानंतर आता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत रायगडात दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।